अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती शहरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला। महानगरपालिकेने यंदा पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जन उपक्रम राबविला, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मनपा प्रशासनाने शहरात एकूण 23 ठिकाणी कृत्रिम टँकची व्यवस्था केली आहे आणि विशेषतः छत्री तलाव आणि प्रथमेश जलाशय येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच नागरिक रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। या टँकच्या सोयीमुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित झाली आहे। मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी नदी आणि तलावांमध्ये विसर्जन न करता फक्त या कृत्रिम टँकचा वापर केला आहे। या उपक्रमाचे यश पाहून मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आनंद व्यक्त केलाय। आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी अमरावती महानगरपालिकेने सर्व झोनमध्ये 23 आर्टिफिशियल टँकची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे समस्त अमरावतीकरांना अमरावती महानगरपालिकेतर्फे मी विनंती करते की आपण ह्या आर्टिफिशियल टँकमध्ये प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे गणेश मूर्तींचं विसर्जन करावं। अमरावती महानगरपालिकेतर्फे मेडिकल टीमची व्यवस्था तसंच फायर विभागाची व्यवस्था देखील तिथे करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना पुन्हा मी विनंती करते की आपण आपल्या गणपती मूर्तींचं विसर्जन या आर्टिफिशियल टँकमध्ये करावं। निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कलेशमध्ये टाकून स्वच्छता ठेवावी असं आवाहन मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना करते। धन्यवाद। पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की गणेश उत्सव विसर्जनादरम्यान ज्या ठिकाणी विसर्जन होतं त्या ठिकाणी तलावांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे। पावसाचं
सुद्धा प्रमाण जास्त असणार आहे आणि त्या अनुषंगाने ते जागा निसरड्या होऊ शकतात. पोलीस विभागामार्फत त्याला बॅरिकेडिंग करणे, त्या ठिकाणी CCTV लावणे आणि बाकी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहेच. परंतु तरीसुद्धा जी लहान मुलं आहेत त्यांची विशेषतः काळजी सर्व नागरिकांनी घ्यायची आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. पोलीस विभागही आपल्यासोबत आहेत. ये जो महानगर पालिका का मुहिम है विसर्जन के लिए, ये बहुत ही अति सुंदर और सिस्टमेटिक बना हुआ है। हम कम से कम 5 साल से यहीं विसर्जन करते हैं। बहुत ही साफ सुथरा और सिस्टमेटिक बना हुआ है। त्यांनी सांगितले की अमरावतीकरांनी दिलेला हा प्रतिसाद अभिमानास्पद आहे आणि यामुळे आपण निसर्गाचे रक्षण करीत आहोत. प्रत्येक झोनमध्ये मनपा अधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी तैनात आहेत. यंदा अमरावतीकरांनी खऱ्या अर्थाने हरित गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण रक्षणाचा एक चांगला संदेश दिलाय. गणपती बाप्पा मोरया। नहीं हो हवा कम नहीं करो नहीं ना, पूरा टैंकर बुलाए ना। अरे रे बेटा अमरावती महानगर पालिका के द्वारा आयोजित किया गया गणेश विसर्जन का बहुत ही बढ़िया उपक्रम था। यहाँ पे अपना तालाब बनाया गया है जिसमें विसर्जन करने का जो मिट्टी रहती है वो पर्यावरण के काम में आती है, झाड़ लगाने के काम में आती है ये मिट्टी। अमरावती महानगर पालिका द्वारा बहुत ही बढ़िया आयोजन किया गया इस चीज़ का, पर्यावरण के लिए ये हितकारी है। इथं नेहरू मैदानमध्ये जे आपलं हे गणेश उत्सवाचं विसर्जनानिमित्त जे कृत्रिम तलावाचं इथं नियोजन केलेलं आहे ते खूप सुंदर प्रमाणे केलेलं आहे आणि इथं व्यवस्था पण खूप सुखरूपीप्रमाणे आहे आणि जे सुरक्षा बंदोबस्त आहे ते पण चांगल्या प्रमाणे केलेलं आहे आणि हे कृत्रिम व्यवस्था जी आहे ते आम्ही मागील 7-8 वर्षापासून इथं येऊन राहिलो आहे गणेश विसर्जनासाठी। त्याच्यानंतर आपलं जे इथची जी व्यवस्था आहे ते पण खूप चांगली असतात, प्रत्येक वर्षी खूप चांगली असतात आणि जे हे यांचं जे कृत्रिम जे तलाव असते त्याच्यासाठी हे जे त्याच्यातली माती असते ते पर्यावरणासाठी खूप चांगली आहे आणि इथची व्यवस्था वगैरे आम्हाला खूप चांगली वाटली।